परमर्षि स्वस्ति मंगलपाठ। नित्या प्रकम्पाद्भुतकेवलौघा स्फुरन्मनः पर्ययशुद्धबोधा दिव्यावधि ज्ञानबलप्रबोधा स्वसीक्रियासु परमर्षयो नः। क्षीरं स्रवन्तोऽत्र घृतं स्रवन्तो मधु स्रवन्तोऽप्यमृतं स्रवन्त अक्षीणसंवासमहानसाश्च स्वसीक्रियासु परमर्षयो नः। स्वसीक्रियासु परमर्षयो नः। कालपर्यंत आपण रसवृद्धीचं वर्णन बघितलं। अशा रीतीने आपले 7 वृद्धी पूर्ण झाल्यात। 7 म्हणा नाही तर 62 म्हणा। एकूण 8 मूळ वृद्धी आहे, त्याचे 64 भेद झाले होते। त्यातले 7 मूळ भेद संपलेत। आता शेवटची जी 8वी वृद्धी आहे अक्षीण वृद्धी, त्याचे 2 भेद आहेत। हे 2 मिळून 64 वृद्धी होतात। तर अक्षीण वृद्धी म्हणजे काय, त्याचं स्वरूप सांगतायत। अब उन वृद्धियों की चर्चा करते हैं जिन वृद्धियों में आहार और आवास अक्षीण अखूट होते हैं। म्हणजे ज्या वृद्धीमध्ये सांगितलं आहार म्हणजे भोजन, अन्न आणि आवास म्हणजे क्षेत्र। ॲक्च्युली ही क्षेत्रवृद्धी म्हणली जाते। अक्षीण वृद्धी म्हणजे ज्याचे 2 भेद केले, अक्षीण महानस आणि अक्षीण आवास सांगतील पुढं। तर कायला सांगतात इथं, जिन वृद्धियों में आहार और आवास अक्षीण या अखूट होते हैं, 3 लोक के जीव उस आहार में से भोजन करते रहे तो भी जो आहार न कम हो न समाप्त हो वह आहार अक्षीण आहार होता है। काय सांगितलं, 3 लोकातील सगळे जीव जरी तिथं जेव्हा हे अक्षीण वृद्धिधारी मुनी जिथं आहार ग्रहण करतील तिथं जर 3 लोकातील सगळे जीव जरी जाऊन आहार करतील तरी सुद्धा त्या आहारामध्ये कमी होत नाही। आहार अक्षीण असतो। तथा जिस छोटे से आवास में, आता हे झालं तर आहाराविषयी, आता आवासाविषयी सांगतात। जिस छोटे से आवास में 3 लोग के जीव आकर ठहर जाए तो भी जो आवास न कम पड़े न ही एक दूसरे से परेशानी हो, उस आवास को अक्षीण आवास कहते हैं। ये 2 तभी संभव है जब मुनिवर अक्षीण वृद्धियाँ प्राप्त हो। जर त्या मुनींना अक्षीण वृद्धी प्राप्त असेल तरच तिथं अशा प्रकारचं महिमा दिसून येते। कुठले 2 महिमा सांगितल्या, अक्षीण आवास आणि अक्षीण संवास म्हणा, आवास म्हणा, क्षेत्र म्हणा, आलय म्हणा, निलय म्हणा, काय असेल ते क्षेत्राशी संबंधित आहे ती। त्यामुळं अक्षीण संवास किंवा अक्षीण आलय असं त्यांनी 2-3 शब्द घेतले। अक्षीण महालय किंवा अक्षीण महानस, महानस म्हणजे आहाराशी रिलेटेड, आणि अक्षीण आलय म्हणा, निवास म्हणा तर ती आवास म्हणा ही क्षेत्राशी रिलेटेड। 2 वृद्धी कुठल्या सांगितल्या, अक्षीण आवास आणि अक्षीण महानस। तर आवास म्हणजे जिथं क्षेत्राची कमी नाही पडणार, आणि अक्षीण महानस म्हणजे जिथं अन्नाची कमी नाही पडणार, आहाराची कमी होणार नाही असं ते क्षेत्र, असं ते अन्न। जिथं की हे अक्षीण वृद्धिधारी मुनी जाऊन येतील तर तिथं अशा प्रकारची महिमा दिसून येते। क्षीण अथवा समाप्त न होने को अक्षीण कहते हैं। जसं सांगितलं ना की नदीचा उगम कुठं होतो,
पर्वतावर. तर पर्वतावरून जेव्हा ती नदी बाहेर पडती तर वाहत वाहत राहती ना. मग कितीही पुढं गेली वाहिली तरी सुद्धा ती नदी संपत कशी नाही हो. आणि समुद्राला किती जरी जाऊन नद्या मिळाल्या तरी समुद्राला पूर का येत नाही. म्हणजे अशा प्रकाराने सांगितलं की नदीतून पाणी कितीही इकडं तिकडं वाहिलं गेलं तरी सुद्धा नदी नाही सुकत. आणि समुद्राला जरी कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी समुद्राला पूर नाही येत. मग असंच सांगितलं इथं पण की मुनिराजांची अशी महिमा असते की जिथं त्यांचा आहार होईल तिथं त्या पात्रातून जे कोणी पण ग्रहण करतील आहार तर त्यांना कितीही दिलं तरी सुद्धा त्या पात्रातून पात्र रिकामं राहत नाही. म्हणजे सतत त्याच्यामध्ये भरलं जातं. हे झालं अक्षीणरूप महिमा. त्याच्याबद्दल सांगतात विशेष. क्षीण अथवा समाप्त न होने को अक्षीण कहते हैं. जैसे आहार का क्षीण न होना ही अक्षीणत्व है. आहार न कम होता है न समाप्त होता है. कम ही नहीं होता तो समाप्त कहाँ से हो. जर जसं म्हटलं ना परवा आपण उदाहरण सांगितलं कोणाचं धन्यकुमारांचं. ते पूर्वभवामध्ये त्यांचं नाव का त्याच भवामध्ये पूर्वी त्यांचं नाव काय म्हणलं अकृत पुण्य होतं. पूर्वभवात असेल मग बहुतेक. आणि त्यांची माता होती ती सेठजींच्याकडं काम करणारी होती. त्यामुळं ह्याचं जरासुद्धा पुण्य नव्हतं. पापाचा उदय त्याच्या निमित्तामध्ये असं दुसऱ्याच्या सेठजींच्या हाताखाली काम करत होते. मग त्यावेळेस तिथं त्या सेठजींनी तिला बहीण मानलं होतं या धन्यकुमारांची आई म्हणजे. आणि तिला राहायला जागा दिली होती. आपलं आपलं भोजन करून खा म्हणून तिला असं एक अभयदान दिलं होतं. आपल्या घरामध्ये स्थान दिलं होतं. आणि त्या सेठजींना होती 7 मुलं. आणि त्या दिवशी घरामध्ये खीर शिजवलेली होती. मग हा मुलगा म्हणला मला पण खीर पाहिजे. मी पण कधी खाल्ली नाही मला पण दे. मग त्यावेळेस जाऊन त्यांनी त्या 7 मुलं जेवायला बसलेली असताना मागितलं तर त्या सगळ्यांनी मिळून त्याला झोडपलं, मारलं त्याला. का मागितलं म्हणून. मग तो जाऊन आईला म्हणतो मला खीर पाहिजे. काय पण कर पण खीर दे. त्यावेळेस ती आई म्हणती आपलं पुण्य असेल तर मिळणार आहे. पाप इतकं आहे आपलं की आपण मागून मिळत नसतं काय. मग त्यावेळेस ते मुलांनी इतकं मारलं होतं त्याचा हात त्याचं अंग सुजलं होतं लहान मुलाचं त्या. आणि मग म्हटल्यावर सेठजी आल्यावर त्यांनी विचारलं काय झालं त्याला, असं का झालंय, काय त्रास होतोय. मग तरी पण तिने काय सांगितलं नाही आईनी. इवन ते 6 मुलं म्हणले 7 मुलं मारत असताना सुद्धा त्यांना नाही रोखलं. कारण याच्या पापाचं उदय आहे तर रोखून सुद्धा किंवा त्यांनी मागितलं ही चूक केली हे तिला माहीत होतं. म्हणजे इतकी संस्कारित ती आई होती. आणि असं नाही म्हटलं की जाऊन मागून घे नाहीतर चोरून घे असं नाही सांगितलं किंवा त्यांना जाऊन थोडी याचना केली असं काहीच नाही. इतकी ती संस्कारित होती आई. आणि मग त्यावेळेस तिथं जेव्हा सेठजींनी आल्यावर विचारलं तर हिने एका शब्दाने पण सांगितलं नाही की मुलांनी मारलं म्हणून. मग तिची ती मौन घेऊन बसली काय बोले ना. म्हटल्यावर मुलगा म्हणला तुमच्या या सगळ्या मुलांनी मिळून मला मारलं. मग त्यांनी विचारलं काय कारण का मारलं. मग त्यांनी सांगितलं मुलांनी मी खीर मागितली तर मला मारलं त्यांनी. मग त्यावेळेस ते सेठजी त्या स्त्रीला म्हणतात की त्याची इतकी इच्छा आहे तर सगळी सामग्री घेऊन जा आणि त्याला खीर करून खाऊ घाल. आणि मग दिली सगळी सामग्री घरी आणली शिजवली. आणि मग त्यावेळेस तिथं सगळं शुद्ध भोजन केल्यावर तिने सांगितलं त्या मुलाला म्हणली मी पाणी घेऊन येईपर्यंत बस आणि आपण मग दोघं मिळून खाऊ असं काय. पण जर मुनी आले तर थांबून घे, मुनींना देऊन आपण आहार करू असे तिचे भाव. आणि त्याला पण सांगितलं तसंच. आणि ती गेली पाण्याला. आणि मग त्यावेळेस तिथं मुनिराज चाललेत रस्त्यावरून म्हटल्यावर ह्याचे भाव झाले की आमच्या घरी काय बनवलंय म्हटल्यावर त्यांना पण द्यावं. पण विधी माहीत नाही. म्हणा भजन. आई गेली पाण्याला थांबा थोडं स्वामी,
आई आल्या विना आई तुम्हा आल्या विना तुम्हा सोडणार नाही. असं म्हटल्यावर मुनी थांबणार का? मुनी तर विधी घेऊन निघाले होते. आणि विधी पटेना म्हणल्यावर ते पुढं निघाले तर हा पाय धरून बसला जाऊन की नाही तुम्ही थांबाच, आमच्या घरी आज काहीतरी नवीन बनवले तर तुम्ही थांबायलाच पाहिजे आज आमच्याकडं, असं तो विनवण्या करू लागला. आणि मग मुनींनी पाय सोडवून घेऊन पुढं निघाले तर तो रडायला लागलेला दिसलं की त्यांची विधी पटली मुनींची. आणि मग त्याच्याबरोबर अशी पण विधी होती की घडा भरून पाणी आणणारी स्त्री, आणि मग त्यामुळं ती पण दिसली आई आली की. आणि दोन्ही विधी पटल्या म्हणल्यावर तिथंच थांबले मुनी. आणि मग त्यावेळेस त्यांचं पडगाहन झालं आणि ते आहार केले. आणि ते होते मुनी अक्षीण रुद्धिधारी मुनिराज. हे कोणाला माहीत नव्हतं. मग एवढंसं पात्र होतं, त्याच्यामध्ये एवढीशी खीर शिजवलेली होती तिने, आणि मग ती देऊ लागली मुनींना. आणि देत असताना तो मुलगा म्हणतोय बाहेर उभारून, अजून दे अजून दे अजून दे. एवढ्याच शब्दाचं, एवढ्याच भावनेचं फळ त्याला सगळं पाप धुतलं गेलं. आणि आता इतकं काय म्हणायचं, सातिशय पुण्याचा बंद सुरू झाला. म्हणजे परिणामातूनच आपण पाप करतोय आणि पुण्य करतोय. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तो जेवढं देत राहतोय तेवढं ती देतीये तेवढं त्या पात्रातलं कमीच होईना. मुनींचा आहार झाल्यावर सुद्धा तिने बघितलं पात्रामध्ये तर तशीची तशी खीर. मग तिला कळे ना हे कमी का होईना. आणि मग त्यावेळेस तिथं सांगितलं की सगळं गाव लोटलं त्या घरामध्ये, सगळ्या गावाला ती खीर खायला मिळाली पण खीर संपली नाही. तर अशी असते महिमा त्या मुनिराजांची जे अक्षीण रुद्धिधारी असतात. आणि मग त्या रुद्धीच्या प्रभावाने त्या पात्रातलं अन्न अक्षीण रूप होतं, जे की त्यांनी खाल्लेलं असेल असं ते अन्न. त्याच्याविषयी सांगतात की जर ते अन्न कमीच होत नाही तर संपणार कसं, जसं आहे तसं राहतं ते. इसी प्रकार सबको स्थान मिले. आता दुसरी आवास रूप, अक्षीण आवास रूप जी रुद्धी आहे त्याच्याविषयी सांगतात. सबको स्थान मिले, स्थान की कमी न पड़े, उसे अक्षीण वसती कहते हैं. आहार के समान स्थान के बारे में जानना, स्थान की कमी न होना अक्षीण है. वस्ती या अक्षीण महालयत्व है. म्हणजे अक्षीण महालय म्हणा तर ती क्षेत्राशी संबंधित, आणि अक्षीण आवास अक्षीण काय झालं महानस म्हणजे आहाराशी रिलेटेड. असं दोन, महालय आणि महानस असे दोन फरक करून सांगितले. काय महानस दोन कुठले रुद्धी? हां, अक्षीण महालय म्हणजेच कुठली रुद्धी? अक्षीण आवास. आणि अक्षीण महानस म्हणजे हां अक्षीण आहार अशी ती रुद्धी. लिहिले का दोन्ही? अक्षीण आलय आणि अक्षीण आवास म्हणजे एकच का? आलय आणि आवास, महालय सगळं एकच. वसती, अक्षीण वसती, अक्षीण आवास, अक्षीण संवास, सगळं जे काय त्या क्षेत्राशी रिलेटेड शब्द असतील ते एकच आहे ती रुद्धी. आणि जिथं आहाराशी रिलेटेड असेल ती अक्षीण महानस. धौलाकार आचार्य वीरसेन ने नमो अक्षीण महानसाणम सूत्र में अक्षीण महानस और अक्षीण महालय दोनों रुद्धियों का वर्णन किया है. उनके अनुसार महानस शब्द रसोई के अर्थ में है, आलय शब्द क्षेत्र के अर्थ में है. क्षेत्र, स्थान, वस्ती, वास, आवास काय असेल ते त्यावरून समजून घ्या. यहाँ अक्षीण महानस शब्द कुठे गेला? महानस का अर्थ रसोई, भोजन, आहार, और वस्ती का अर्थ निवास, संवास, स्थान, क्षेत्र, जगह है.
मग किती जागेविषयी सांगायचं आहे त्याचा पण खुलासा करून सांगतात. अक्षीण संवास महानसाश्च असं जे आलंय ना परमर्षी स्वस्ती मंगल पाठमध्ये, त्याच्याविषयी काय आहे ते सांगतात. अक्षीण रुद्धि को क्षेत्र रुद्धि भी कहते हैं. तीनों लोगों को विस्मित यानी आश्चर्यचकित कर देने वाली क्षेत्र रुद्धि दो प्रकार की है, अक्षीण महानसिक और अक्षीण महालय. क्षेत्र रुद्धि प्राप्त आर्य म्हणजे ते त्या रुद्धीला धारण करणारे ते मुनी म्हणजे अक्षीण महानस रुद्धिधारी किंवा अक्षीण महालय रुद्धिधारी. त्यातली आता सांगतायत अक्षीण महानस रुद्धि म्हणजे काय. अक्षीण म्हणजे अक्षय, महानस म्हणजे रसोई किंवा भोजन. जिस रसोई में से रुद्धिधारी मुनि के आहार करने के बाद अवशिष्ट आहार अक्षय या अक्षीण हो जाता है, उस अवशिष्ट आहार को चक्रवर्ती सेना के द्वारा ग्रहण करने पर भी वह समाप्त न हो, जिस शक्ति से यह होता है उस शक्ति को अक्षीण या अक्षय महानस रुद्धि कहते हैं. म्हणजे मुनिराज जर तिथं आहार करून गेले तर त्या पात्रातलं आहार चक्रवर्तीचं सैन्य येऊन जीवन जाईल तरी सुद्धा ते संपत नाही. किती असतं चक्रवर्तीचं सैन्य? 84 लाख हत्ती का घोडे, करोड घोडे, किती हो? म्हणजे किती करोडोनी ते प्राणी, परत ते सैन्य, पायदळ वेगळं घोडदळ वेगळं असं वगैरे सगळं सैन्य, इतकी त्यांची लाखो करोडोची सेना, ती जरी जीवन जाईल तरी सुद्धा तो आहार संपत नाही. अशी ती शक्ती ज्या मुनींना प्रगट झाली आहे असे कुठले मुनी? ते अक्षीण महानस रुद्धिधारी मुनी. आता काय संबंध सांगा विशुद्धी त्यांची स्वतःमध्ये आणि हे सगळं काय त्या आहाराशी रिलेटेड चालू आहे. काय त्यांनी काय भाव केले का, त्यांनी कोणाला द्यायचा विचार केला, कशामुळे असं झालं? हो की मग विशुद्धीचं फळ त्यांना मिळायला पाहिजे. ते काय आहार दुसऱ्याला मिळालं त्यांना काय फायदा त्याचा? काय त्यांनी कार्य केलं त्याच्यामध्ये? जेव्हा ही रुद्धी प्रगट झाली तर ती त्याच्यामध्ये मुनींचा रोल काय? प्रेरणा बोला. दृष्टी नाही, ते तर रसवृद्धीमध्ये गेलं, औषधी वृद्धीमध्ये गेलं. सोनल, जेव्हा तिथं ती अक्षीणता प्रगट झाली तर तिथं मुनींनी काय केलं? वास्तविक मुनींनी काही केलं नाही. त्यांची ती विशुद्धीची महिमा, त्या पुण्याचा प्रताप, की त्या पात्रामध्ये कुठून आली खीरो, असं जादू कुठून झाली? म्हणजे सांगितलं तिथं असणारे परमाणूच त्या रूपाने परिणमित होऊ लागले. म्हणजे मुनींची तपस्या, त्यांची साधना, त्यांची विशुद्धी, पण कार्य कुठं दिसतंय? असं त्या पुद्गल परमाणूमध्ये कार्य दिसून येते, जेणेकरून की सगळं हे काय म्हणायचं, धर्माचं महात्म्य कळतं ह्याच्यावरून. त्यांच्या साधनेचं महात्म्य कळतं मुनिराजांच्या. म्हणजे केली साधना त्यांनी शुद्धोपयोगासाठी, निर्विकल्पतेसाठी, पण अशी विशुद्धी प्रगट झाली की त्यांच्या सानिध्यात येणारे सगळे परमाणू सुद्धा त्यांच्या अनुकूल आणि परत इतरांचे सुद्धा अनुकूल होतात. आपल्याकडं जेवायला गेलं की भांडे उघडल्यावर संपलेलं असतं सगळं आणि तिथं मुनिराजांना जेवले तर सगळे जेवून गेले तरी सुद्धा ते भांडं रिकामं होत नाही. आम्हा नेहमी सांगते ना उदाहरण, की ते पंडित होते आणि कुठेतरी त्यांना क्षेत्रावर जायचं होतं दर्शनाला म्हणल्यावर पटापट काय केलं, 5 मिनिटामध्ये करायचं स्वयंपाक म्हणल्यावर भाकरी आणि पिठलं करून घेतलं डब्यामध्ये
आणि बाकीचे सगळे पण त्यांच्याबरोबर असणारे सगळे मिळून जेवायला बसले तिथं गेल्यावर कुठं. आणि बसल्यावर आता सगळ्यांनी डबे उघडले तर कोणाच्या डब्यातनं पुरी, कोणाच्या डब्यातनं खीर, असं सगळं वेगळं वेगळं निघायला लागलं. मग ह्यांनी काय विचार केला, माझ्या डब्यातनं पण असं काहीतरी निघावं. आणि डबा उघडला तर काय निघालं, असं काही निघालं नाही. त्यांनी जे भरलं होतं तेच निघालं. का म्हणजे आपण जे केलंय तेच मिळणार आहे असं काय तिथं वृद्धी संपन्न मुनिराज आपल्याला भेटले नाहीत की तुमची इच्छित वस्तू काय म्हणायचं. आता पण चौक्यात तसं होतं की हो, खूप जण जीवन जातात पण सगळ्यांना पुरून नाही येत, म्हणजे आहाराच्या असतं की अशी ती वृद्धी नाही आहे. ते एक शेवटी काय म्हणायचं तशा प्रकारचं पुण्य असतं की त्यानुसार तुम्हाला पण त्या पुण्याचं फळ आणि त्या गुरूंना पण गुरूंचं पुण्य त्यामुळं तुम्हाला फळ मिळतंय असं काय. थोडंसं निमित्त नैमित्तिक समजून घ्या. आणि आपल्या पण शेवटी पुण्याचं प्रताप, आपले भाव असे उज्ज्वल, त्याच्यामुळं तसं काहीतरी आपल्याला पण प्राप्त होतं. हां, मी काय सांगत होते, हां त्यांनी जर डबा उघडला तर तिथं काय निघालं, भाकरी आणि पिठलंच निघालं. असं काय ते अक्षीण रूपाने तयार झालेली कुठली पक्वान्न नव्हतं. म्हणून म्हटलं की इथं आपण आपलं पुण्य एवढंच आहे की तुम्हाला वेळच्या वेळी खायला मिळेल बास, पण असं नाही आहे की तुमच्याकडून इतरांना सुद्धा असं अक्षीण रूपाने मिळेल असा तुमचं पुण्य नाही. आणि असे पुण्यशाली ते मुनिराज सुद्धा आपल्या आता सहवासामध्ये नाहीत. तर काय सांगते, जिनको भात घृत या भिगोया हुआ अन्न परोस देने के बाद चक्रवर्ती की सेना को भोजन कराने पर भी भात आदि आहार समाप्त नहीं होता है, वे अक्षीण महानस रुद्धिधारक ऋषी कहलाते हैं. मग ही रुद्धी का प्रगट होते, कशी प्रगट होते, त्याच्यामध्ये निमित्त काय सांगितलं, लाभांतराय कर्माचा उत्कृष्ट क्षयोपशम असताना ही रुद्धी प्रगट होते. तसंच वीर्यांतराय कर्म, दानांतराय कर्म आणि चारित्र मोहनियाचा उत्कृष्ट क्षयोपशम ह्याच्यामध्ये निमित्त असतो. लिहिना तुम्ही काय सांगितले मी. या रुद्धीचं प्रगट होण्यामध्ये बहिरंग निमित्त काय काय आहे, लाभांतराय कर्माचं क्षयोपशम. का, कारण अशा प्रकारची महिमा चा लाभ झाला मुनींना. नंतर वीर्यांतराय कर्म म्हणजे त्याच्यामध्ये वीर्य कार्य करतं, म्हणजे तशी शक्ती प्रगट झाली. दानांतराय कर्माच्या निमित्तात तशा प्रकारचं दान घडतं. शक्ती, वीर्य म्हणजे शक्ती. अंतराय कर्माचा क्षयोपशम असताना वीर्य प्रगट होतं. दानांतराय कर्म पुढं चारित्र मोहनीय कर्माचा उत्कृष्ट क्षयोपशम, हे सगळे निमित्त असतात. लाभांतराय कर्म के क्षयोपशम संयुक्त जिस रुद्धि के प्रभाव से मुनि के आहार के बाद थाली के मध्य बची हुई भोज्य सामग्री में से एक भी वस्तु को यदि उस दिन चक्रवर्ती का संपूर्ण सैन्य भी खा जावे तो भी लेश मात्र क्षीण नहीं होती है, वह अक्षीण महानसिक रुद्धि है. जरी येऊन तिथं त्या थालीमधलं, त्या पात्रामधलं भोजन ते चक्रवर्तीचं सैन्य येऊन जरी करून जाईल तरी सुद्धा लेश मात्र सुद्धा त्याच्यामध्ये क्षीण होत नाही. लाभांतराय कर्म के उत्कृष्ट क्षयोपशम वाले यतियों को जिस पात्र में से आहार दिया जाता है उस पात्र के आहार से उस दिन चक्रवर्ती की सेना भी भोजन करे तो वह आहार क्षीण न हो, वे मुनि यानी अक्षीण महानस रुद्धिधारी मुनी कहलाते हैं. असंच वेगळ्या वेगळ्या ग्रंथांचा आधार देऊन त्यांनी हे खुलासा करून सांगितलं. ज्या दिवशी त्या मुनींचा आहार झाला उस दिन वह अन्न क्षीण नहीं होता,
एवढं विशेष. असं नाही की ते कायम किंवा अनंत काळापर्यंत तसंच राहतं असं नाही. ज्या दिवशी आहार झाला त्याच दिवशी तशी महिमा प्रगट होते. जिस स्थान पर अक्षीण महानस मुनि के द्वारा आहार लिया जाता है उस स्थान पर चक्रवर्ती के परिवार के द्वारा आहार कर लेने पर भी उस दिन वह अन्न क्षीण नहीं होता. वे मुनि अक्षीण महानस रुद्धिधारी कहलाते हैं. आणि मुनी आहार घेताना त्यांचे परिणाम कसे हो? मुनींना त्या आहाराविषयी किती लोभ, किती अपेक्षा किंवा त्या आहाराबद्दल काय म्हणायचं नाखुशी, संक्लेश किती असणार? त्यांचे परिणाम म्हणून तर हे बघायला पाहिजे की तिथं कसली इच्छाच राहिली नाही आहे मागं. काय आपल्याला खायचंय, द्यावं, हे मिळावं, कसलं तरी केलंय, कुठलेच विचार नाही आहेत. आणि पुण्य इतकं असतं की जे पाहिजे तेच मिळतं आणि सगळं एकदम उत्कृष्ट मिळतं. मग आपण समजून घ्या आपलं पुण्य जेवढं आहे तेवढंच आपल्याला मिळणार आहे. मग आपलं पुण्य केवढं? जेवढं आता पदरात पडतंय तेवढं आपलं पुण्य आहे. आणि जे पापाचा उदय आहे त्याच्या निमित्तामध्ये अंतराय दिसून येतात. म्हणून आपल्या त्या मुनींच्या पुण्याचं फळ त्यांना प्राप्त होतं. यथा योग्य उचित उत्कृष्ट आहार मिळतो. त्यांना स्वतःला तर मिळतोच पण त्यांच्या निमित्तात इतरांना सुद्धा असा आहार मिळतो. मग मला एक असा विचार आला की या मुनींच्या निमित्तात सगळं गाव जेवतं, काय चक्रवर्तीचं सैन्य जेवतं, ते उपाशी राहत नाही. मग या अशा मुनींना कधी अंतरा येणार का हो? अंतरा आली तर ते स्वतः उपाशी राहणार. काय म्हणले मी? येणार की कधीतरी अंतराय. पापाचा उदय, पापाचं उदयच नाही आहे, ते रुद्धिधारी मुनी आहेत. तेच सांगायला लागले की त्यांच्या निमित्तात काय म्हणता अंतराय नाही येणार त्यांना. विशुद्धी किती, कारण त्यांच्या निमित्तात अन्यांना भोजन मिळायला लागलंय किंवा अन्य कोणी पण रिकामं जात नाही, उपाशी जात नाही. मग त्यांना स्वतःला कसं काय असा उदय येईल की त्यांचाच आहार तुटेल? म्हणजे असे मुनिराज त्यांच्या अंतराय कर्माचा, म्हणूनच म्हणलं ना उत्कृष्ट क्षयक्षम असतो. लाभांतराय कर्माचा, दानांतराय कर्माचा आणि वीर्यांतराय कर्माचा इतका उत्कृष्ट क्षयक्षम असतो की त्याच्या निमित्तामध्ये अंतराय दूर झाली आणि असं वीर्य प्रगट झालं, असा लाभ झाला त्याच्या निमित्तात त्यांना कधीही, कारण अंतराय येणं हे पापाचं उदय आहे. निरंतराय आहार होतो. म्हणजे असं कुठं लिहिलेलं नाही आहे बरं का, मी आपलं चिंतन सांगते की जर अशा मुनींच्या निमित्तात अन्यांना जर लाभ होतोय तर त्या मुनींना अलाभ कसा होणार? आहाराविषयी असेल किंवा अन्य कुठली सामग्री असेल त्याच्याविषयी. एकतर ते निरपेक्ष आहेत, ते स्वतः तर काय मागणार नाहीत आणि मग असं त्यांना लाभ होत राहतो. कशाचं फळ हे सगळं? धर्माचं. निरपेक्ष जी धर्म साधना करतायत त्याचं फळ हे आहे. आणि त्या आहाराविषयी ममत्व नाही, आसक्ती नाही. म्हणून म्हणलं की आपल्याला अशी साधना करता आली पाहिजे. आपण आत्ता घरामध्ये आहे तरीसुद्धा, परिग्रहामध्ये आहे तरीसुद्धा अशा प्रकारचे परिणाम करायला काय बाधा नाही आहे. जे पण खातो, जिथं राहतो, त्याच्याविषयी जे घालतो, वापरतो, सगळ्याविषयी आपण एक प्रकारचं मोह जोडलेला असतो. त्याच्या निमित्तामध्ये जास्त त्रस्त होतो. म्हणून आज एक गाथा पाठ करायची. काय नियमसार घ्यायचं असं तर घ्या. त्याच्यामध्ये गाथा आहे 99 नंबरची गाथा आहे नियमसारमध्ये. एकदम मस्त गाथा आहे आणि ध्यानाला बसल्यावर जर त्याचं अवलंबन घेतलं तर आपल्याला पण आपला आत्मा असा ममत्वरहित दिसतो, मोहरहित दिसतो. 190 पान आहे, 99 नंबरची गाथा आहे. मी सांगते म्हणजे मागं म्हणा. ममतिं परिवज्जामि
ममत्तिं परिवज्जामि. तीवर टिंब आहे पहिला. ममत्तिं परिवज्जामि. निम्ममत्तिमुवठ्ठिदो. बघून म्हणा, 190 पानावर आहे. निम्ममत्तिमुवठ्ठिदो आलंबनं च मे आदा. अवशेषायं अवशेषं च ओसरे. अवशेषम काय अर्थ सांगायचा आहे मी एकदा म्हणून दाखवते पूर्ण. ममत्तिं परिवज्जामि निम्ममत्तिमुवठ्ठिदो आलंबनं च मे आदा अवशेषं च ओसरे. म्हणजे काय सांगायलेत, मी ममत्वाला सोडतो. कशाचं ममत्व? आता आपलं प्रकरण आहाराचं चाललंय म्हणून त्याच्याविषयी. मी आहाराच्या ममत्वाला सोडतो. त्याच्यामध्ये उपलक्षणात्मक सगळं समजून घ्या. मी सगळ्या परिग्रहाचा संयोगाचा ममत्व सोडतो आणि काय करतो, निर्ममत्वामध्ये उपस्थित होतो. निम्ममत्तिं उवठ्ठिदो, निर्ममत्वामध्ये उपस्थित होतो म्हणजे स्थित राहतो. कशामध्ये? जो स्वभाव आहे तो निर्ममत्व रूप आहे. त्याच्यामध्ये कोणाविषयी सुद्धा ममत्व नाही. ममत्वाला मी सोडतो, निर्ममत्वामध्ये उपस्थापित होतो. का? कारण आदा मे आलंबनम, आत्माच माझा आलंबन आहे, आत्म्याचाच मला आधार आहे. अवशेषम च ओसरे, आणि जे काय अवशेष आहे ते ओसरे म्हणजे निघून जातं किंवा मी त्याला सोडतो. म्हणजे काय काय करतो, मी माझ्या निर्ममत्व स्वरूप आत्म्याला जाणलं की काय होतं, तिथं बहिरंगामध्ये ममत्व सहज सुटतं. म्हणून म्हटलं की निर्ममत्वामध्ये उपस्थित झाला असताना ममत्व सुटतं. माझा आत्माच माझ्यासाठी आलंबन आहे. अवशेषम च ओसरे, आणि जे काही शेष आहे त्याला मी सोडतो किंवा ते सुटतं. म्हणायचं आहे ममत्तिं परिवज्जामि निम्ममत्तिमुवठ्ठिदो आलंबनं च मे आदा अवशेषं च ओसरे. आता हे सगळीकडे लावा. आपल्याला ज्या ज्या गोष्टीविषयी ममत्व होतं त्या ठिकाणी माझं हा ममत्व परिणाम मी सोडतो. बुद्धिपूर्वक तो सोडावा लागेल. जेव्हा अजून प्राथमिक दशेमध्ये आहे आणि म्हणतोय काय, सगळं घेऊन बसलाय, त्याच्याविषयी त्याला आसक्ती आहे आणि म्हणतो जर नाही मला काय नाही आहे मोह. जसं मागं सांगितलं होतं ना, तो मरणासन जीव होता, कोणीतरी एक स्त्री होत्या आणि त्यांना माताजी उपदेश करायला गेल्यावर त्यांच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन होती आणि मग माताजींनी सांगितलं, विधवा होत्या आणि त्यांनी घातलेली चेन म्हणल्यावर माताजींनी सांगितलं कशाला पाहिजे ह्याचं मोह, आपल्याला ठेवू नका ते. तर त्यावेळेस ती स्त्री काय म्हणाली, नाही मला काय मोह नाही आहे त्याचा. मामा म्हणाले जवळ का ठेवलंय, मग मोह असल्याशिवाय मूर्छेशिवाय परिग्रह नसतो. मग जे गोष्टी तुम्ही जवळ ठेवलाय सगळ्याची मूर्छा आहे हे समजून घ्या. सगळ्याच्या विषयी आश्रव बंद चालूच आहे. जोपर्यंत ती वस्तू तुमच्या जवळ आहे तोपर्यंत सगळं पाप चालू आहे. आणि मग तिथं त्या स्त्रीला सांगितलं माताजींनी की जोपर्यंत ती तुम्ही घालून बसलाय चेन तोपर्यंत नियमाने तुम्हाला मोह आहे त्याचा. त्याच्या निमित्तामध्ये पाप कर्म चालू आहे, ते तुमच्या नावावर आहे किंवा तुमचं आहे तर त्याचा सगळा दोष तुम्हालाच. असं सांगितल्यावर माताजींनी संबोधन केलं व्यवस्थित की जर नियम संलेखना घेतली तर कशाचा मोह करायचा आहे. आता आपल्याला आपल्या नावावर काही ठेवायचं नाही. आपल्याला आता साधना करायची आहे मुनींसारखी, साधूसारखी, तर
ठीक आहे, कोणी विवाहित असेल, अजून सधवा असेल तर त्याला फक्त ते सौभाग्य सूचक घालायला मोकळीक सांगितली, पण शृंगार म्हणून जे काय तुम्ही घालणार ते अलाउड नाही. मग त्यावेळेस तिथे त्यांना संबोधन केल्यावर त्यांनी स्वतःहून ते काढून टाकलं. ठीक आहे म्हणले, म्हणजे इतकी सरळता पण पाहिजे, त्याच्याशिवाय मोह सुटत नाही. परत घातलं का माहीत नाही मला, पण असं जर ज्ञानपूर्वक सुटलं तर परत कोण घालणार नाही. मग आपल्याला जाऊ देत बाकीच्याचं कोणाचं, पण आपण जेव्हा कुठल्या गोष्टीचा त्याग करतो, त्याचा मोह सोडतो, तर ज्ञानपूर्वक करा. असं नाही की 4 महिने कांदा लसूण खाणार नाही. काय म्हणले, सोनल 4 महिन्यासाठी काय काय नियम केले आपण, मग ते 4 महिने कधी संपतेत हे वाट बघता का कधी मी वाढवेन हे व्रत असं वाट बघता? म्हणजे तेवढे 4 महिने तरी नीट पाळलं जावं असं. आय तू पण असलीच आहे होय, मला वाटलं ज्ञानी आहेस. मग ज्ञानपूर्वक ज्याचं सुटलं तो नियमाने पुढं सरकणार, आणि ज्याला बंधन वाटेल कुठल्या नियमाचं, कुठल्या संयमाचं, तर समजून घ्या अजून आपल्याला भरपूर पुरुषार्थ करावा लागणार आहे. म्हणा एकदा, ममतिं परिवज्जामि निम्ममति मुवट्ठिदो आलंबनं च मे आदा अवशेषं च ओसरे. माझ्यासाठी माझा आत्माच आलंबन आहे ह्याचा पहिला स्वीकार व्हायला पाहिजे, तर बहिरंगामध्ये काय राहिलं, काय सुटलं गेलं तरी सुद्धा त्याचं काय विकल्प होणार नाही. म्हणून अशी साधना करा ज्याच्यामध्ये आपल्याला आपला आत्माच शरण दिसायला पाहिजे. जिथं आपल्याला परद्रव्य संयोग किंवा परिग्रहाविषयी ममत्व वाटतं, त्याच्याविषयी एक ते आधार वाटतं, तोपर्यंत आपण बाहेरच आहे, म्हणजे तोपर्यंत आपल्याला आपला आत्मा दिसणार नाही. म्हणून म्हणलं काय, साधना अशी करा जिथं कुठलाही दोष नाही लागणार आणि आपल्याला आपलं स्वरूप यथार्थ ग्रहण होणार. अशी साधना हे मुनिराज करतात, म्हणून त्यांना अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शक्ती, अशा महिमा, अशा वृद्धी प्रगट होतात. पण ते त्याच्याविषयी सुद्धा निरपेक्ष असतात. अशी निरपेक्ष साधना आपल्याकडून पण भरपूर घडो हे भाव ठेवा. हो जाणा, माझ्यामध्ये ममत्व परिणाम नाहीतच. पहा, हा मी आत्मा तर अनादि अनंत मोहरहित आहे, आसक्तीरहित आहे, अपेक्षारहित आहे, इच्छारहित आहे. जाणा, निर्णय करा परद्रव्याचा, परिग्रहाचा मला यत्किंचितही फायदा नाहीच. सर्वापासून भिन्न हा मी तर मात्र जाणणाराच आहे. निर्मम स्वरूप आहे. मीच मला शरणभूत आहे. ममतिं परिवज्जामि निम्ममति मुवट्ठिदो आलंबनं च मे आदा अवशेषं च ओसरे. माझ्यामध्ये अन्य द्रव्याचा प्रवेश नाहीच, अन्य द्रव्याविषयी मोह नाहीच. पहा, मीच मला शरणभूत आहे.
निर्मोहस्वरूपोऽहम् निरासक्तस्वरूपोऽहम् ॐ विसर्जन.